विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. टुडे वी विल लर्न अगेन चॅप्टर नंबर 12, प्रॉफिट अँड लॉस, and in this topic we will learn how to find out the profit or loss percent. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण प्रॉफिट आणि लॉस कसा काढायचा ते शिकलो. आज आपण शिकू प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट. चला शिकूया. चला, सो प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट अँड लॉस. काय शिकणार आज आपण? प्रॉफिट आणि लॉस पर्सेंटेज कसं काढायचं. ठीक आहे. मागच्या चॅप्टर मध्ये आपण पर्सेंटेज कसं काढायचं शिकलोय. चला, ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल. अब्बास बॉट व्हेजिटेबल्स वर्थ ₹400 अँड सोल्ड देम फॉर ₹650. विद्यार्थी मित्रांनो, अब्बासने काय केलं? भाजीपाला घेतला. किती मध्ये? 400 ला. अँड सोल्ड देम फॉर ₹650. 650 ला विकला. बलबीर बॉट फ्रुट्स फॉर ₹300. त्याने ₹300 फ्रुट्स घेतले अँड सोल्ड देम फॉर ₹500. आणि त्याने ₹500 विकले. हुज ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. दोघांपैकी कोणाचं ट्रान्झॅक्शन प्रॉफिटेबल आहे? काय वाटतं तुम्हाला? बघा, अब्बासने वस्तू खरेदी केल्या 400 मध्ये, बलबीरने वस्तू खरेदी केल्या 300 मध्ये. अब्बासने विकल्यानंतर 650 आले, बलबीरने विकल्यानंतर 500 आले. कोणाचा ट्रान्झॅक्शन मोर प्रॉफिटेबल आहे? विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस शंका आली, काय करायचं? त्याचं प्रॉफिटचं पर्सेंटेज काढायचं. म्हणजेच काय? अब्बासला 400 रुपयावर जे काही मिळाले, 100 वर किती मिळाले? बलबीरला 300 रुपयावर जे काही प्रॉफिट मिळालं असेल, तर 100 वर किती मिळालं? ते दोघांचंही 100 वर काढायचं. का बरं? कारण दोघांची कॉस्ट प्राइस वेगळी वेगळी आहे. पहिले प्रॉफिट काढायचं आणि मग बघा प्रॉफिट पर्सेंट काढायचा. हा फॉर्म्युला आहे. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. प्रॉफिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं, पण त्याला कॉस्ट प्राइसने डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला त्याला 100 वर किती कमवले ते माहित पडणार. आणि समजा लॉस झाला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर हा फॉर्म्युला वापरायचा. पहिले लॉस काढायचा आणि मग लॉस पर्सेंट काढायचं. लॉस इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. हे दोन फॉर्म्युले कधी वापरायचे? जर गणितात लॉस झाला. हे दोन फॉर्म्युले कधी वापरायचे? जर गणितात प्रॉफिट झाला. आता या गणितात प्रॉफिट झालाय, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आपण युज करणार नाही. चला आपण हेच गणित पुन्हा सोडवूया. बघा, ट्रान्झॅक्शन ऑफ अब्बास, ट्रान्झॅक्शन ऑफ बलबीर. बघा, cost price of vegetable ₹400, selling price of vegetable is 650. बलबीरचं बघा, कॉस्ट प्राइस ऑफ फ्रुट्स इज 300, सेलिंग प्राइस ऑफ फ्रुट्स इज 500. पहिले काय करायचं? दोघांचंही प्रॉफिट काढायचं. चला याचा प्रॉफिट काढू. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे? 650 मायनस 400. सांगा किती आलं? 250. चला याचा बलबीरचा प्रॉफिट काढू. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस इज 500 मायनस 300, दॅट इज 200. बलबीरने 200 रुपये कमवले. कधी? जेव्हा स्वतः जो 300 रुपये खर्च केले. अब्बासने 250 कमवले, पण कधी? स्वतः जो 400 खर्च केले. आता आपल्याला काय करायचं आहे? दोघांचे प्रॉफिट पर्सेंट. तर पहा, प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला मी आताच सांगितला. पहिले आपण काढू अब्बासचं प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बघा? प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. प्रॉफिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 250 ला 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि खाली ठेवायची कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस कोणती आहे? 400. चला बघा, प्रॉफिट इज 250. ठीक आहे, हे बघा प्रॉफिट. मग ठेवायचं इंटू 100 ठेवलं, मग कॉस्ट प्राइस किती आहे बघा? 400. घरी सोपं करू. 100 आणि 400 दोघालाही 100 ने भाग जातो. 100 1 जा 100, 100 4 जा 400. आता बघा, 250 इंटू 1 इज 250. 250 ला x ने मल्टिप्लाय करा. काय होईल? 250 अँड डिवाइड बाय 4. 4 ने डिवाइड करूया आपण. काय 4 ने डिवाइड केल्यावर काय ना? 62 इंटीजर 1/2. चला आपण आता बलबीरचा प्रॉफिट पर्सेंट काढू. म्हणजे बलबीरने 300 रुपयावर 200 कमवले, म्हणजे 100 वर किती कमवले? त्या प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय? 100 वर कमवलेले रुपये. चला याचं काढूया. फॉर्म्युला कोणता? प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. चला फॉर्म्युला लिहूया. बघा, प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. कसं काढायचं? हा जो प्रॉफिट आहे याला 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि खाली लिहायची कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस कोणती आहे? 300. चला आपण लिहूया. बघा, प्रॉफिट किती आहे सांगा लवकर? 200. 200 हा लिहिला, प्रॉफिट लिहिला, त्याला इंटू 100 त्याच्या समोर लिहायचं इथे. बघा, इंटू 100
खाली काय याची कॉस्ट प्राइस किती आहे 300 आहे बघा. चला गणित सोपं कसं करायचं 100 आणि 300 बोथ नंबर आहे डिव्हिजिबल बाय 100 दोघांनाही 100 ने भाग जातो 100 वन जा 100 100 थ्री जा 300 चला आता काय वर काय शिल्लक राहिलं 200 इंटू 1 डिवाइड बाय 3 201 इंटू डिवाइड बाय 3 बघा काय आलं 66 इंटू द 2/3 इथे विद्यार्थी मित्रांनो हा आला फक्त गणित फॉर्म्युला यूज करून म्हणजे अब्बासने 100 रुपयावर 62 रुपये काही पैसे कमवले आणि बलबीरने 100 वर 66 रुपये काही पैसे कमवले मग सांगा कोणी जास्त कमवले हा बलबीर ट्रान्झॅक्शन इज मोर प्रॉफिटेबल म्हणजे बलबीरने पैसे जास्त कमवलेले आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला बघा तुम्हाला काय वाटलं अब्बासने पैसे जास्त कमवले पण लक्षात घ्या हे 250 रुपये कमवण्यासाठी त्याला स्वतःजवळचे 400 रुपये खर्च करावे लागले आणि बलबीरला 200 रुपये कमवण्यासाठी स्वतःजवळचे 300 रुपये खर्च करावे लागले म्हणजे त्याने 100 वर किती कमवले 66 रुपये काही पैसे आणि अब्बासने किती कमवले 62 रुपये काही पैसे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपण प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट काढायचं पहिले प्रॉफिट काढायचं मग प्रॉफिट पर्सेंट काढायचं जर लॉस झाला असेल तर पहिल्यांदा लॉस काढायचा देन यू विल हॅव टू फाइंड आउट द लॉस पर्सेंट प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय 100 रुपयावर झालेला फायदा लॉस पर्सेंट म्हणजे काय 100 रुपयावर झालेलं नुकसान ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो नाउ स्टुडंट वी विल सॉल्व द सेकंड एक्झाम्पल सीमा बॉट व्हेजिटेबल्स फॉर ₹800 paying ₹40 in transport brought them to her shop. On selling the vegetable, she got ₹966. Did she make a profit or loss? What was the percentage? विद्यार्थी मित्रांनो दोन प्रश्न विचारले. Did she make a profit or loss? तिला प्रॉफिट झाला की लॉस झाला? And what was the percentage? पर्सेंटेज म्हणजे काय 100 वर तिने किती कमवले किंवा किती नुकसान झालं लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो दोन गोष्टी माहित पाहिजे आपल्याला कोणत्या व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ व्हेजिटेबल आणखी काय माहित पाहिजे तुम्हाला हा त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला सो फर्स्ट वी विल फाइंड आउट प्रॉफिट और लॉस चला व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल सांगा व्हेजिटेबलचं कॉस्ट प्राइस किती आहे टोटल कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज 800 प्लस 40 तिला 40 रुपये ट्रान्सफरसाठी सुद्धा खर्च झाले आपण पाहिलाय टोटल कॉस्ट प्राइस शिकलो ना की कोणती वस्तू विकण्याच्या आधी जो जो खर्च येतो त्यांचं टोटल ऍडिशन म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस सो टोटल कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज ₹840 विद्यार्थी मित्रांनो तिला घरी येतपर्यंत भाजीपाला पडला 840 रुपयाला मग काय केलं ऑन सेलिंग द व्हेजिटेबल शी गॉट ₹966 किती मध्ये विकला द सेलिंग प्राइस ऑफ द व्हेजिटेबल इज सांगा लवकर 966 बघा she bought the vegetable on ₹840 and she sold the vegetable on ₹960 966 रुपयाला विकली आणि 840 ला भाजीपाला घेतला होता हा काय झालं सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस जास्त आहे चला म्हणजे काय झाला प्रॉफिट झाला सो फर्स्ट वी विल फाइंड आउट द प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस सो सेलिंग प्राइस इज 966 and cost price is 840 बघा 966 minus 840 126 so she earned ₹126 after selling the vegetable भाजीपाला विकल्यानंतर 126 रुपये कमवले म्हणजे तिला प्रॉफिट झालाय आता काय विचार व्हॉट ऑफ द पर्सेंटेज म्हणजे काय आता 126 रुपये कमवण्यासाठी स्वतः जवळचे 840 रुपये खर्च करावे लागले मग पर्सेंटेज म्हणजे काय जर तिने 100 रुपये स्वतः जवळचे खर्च केले असते तर किती कमवले असते चला आपण प्रॉफिट पर्सेंट काढू आठवते का प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला प्रॉफिट पर्सेंट सांगा लवकर काय फॉर्म्युला आहे व्हेरी गुड प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस प्रॉफिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं कॉस्ट प्राइसला डिवाइड करायचं तर तुम्हाला काय मिळेल तिने 100 रुपयावर किती कमवले जर तिने 100 रुपयाचा भाजीपाला आणला असेल किती कमवले असते सो प्रॉफिट बघा प्रॉफिट किती आहे 126 प्रॉफिटच्या खाली प्रॉफिट लिहू 126 चला त्याला काय करायचं मल्टिप्लाइड बाय 100 लिहायचं आणि डिवाइड बाय कॉस्ट प्राइस व्हॉट इज द कॉस्ट प्राइस इज 840 ठीक आहे चला गणिताला सोपं करूया 1 0 खोडून टाकू खाली याचा आणि वरचा आता बघा ह्यात 126 आणि 84 कोणत्या वाड्यातल्या माहिती आहे का तुम्हाला व्हेरी गुड 14 9 जा 126 अँड 14 6 जा 84 चला आता काय झालं संख्या छोट्या झाल्या भाग दिल्यामुळे आता वर काय आलं 9 into 10 and divided by 6
9 इंटू 10 सांगा लवकर. 9 इंटू 10 90 डिवाइड बाय 6. चला 6 ने डिवाइड करू. 90 डिवाइड बाय 6 इज 15. तर विद्यार्थी मित्रांनो तिला तिचं प्रॉफिट पर्सेंट किती आहे? 15. म्हणजे तिने 100 रुपयावर 15 रुपये कमवले आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज 15%. म्हणजे सीमा मेड अ प्रॉफिट ऑफ 15%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ स्टुडंट वी विल सॉल्व द सेकंड एक्झाम्पल. सीमा bought vegetables for rupees 800, paying rupees 40 in transport, brought them to her shop. On selling the vegetable, she got rupees 966. Did she make a profit or loss? What was the percentage? विद्यार्थी मित्रांनो दोन प्रश्न विचारले. Did she make a profit or loss? तिला प्रॉफिट झाला की लॉस झाला? And what was the percentage? पर्सेंटेज म्हणजे काय? 100 वर तिने किती कमवले किंवा किती नुकसान झालं. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. दोन गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. कोणत्या? व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल, व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ व्हेजिटेबल. आणखी काय माहित पाहिजे तुम्हाला? त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला. सो फर्स्ट वी विल फाइंड आउट प्रॉफिट और लॉस. चला व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल सांगा. व्हेजिटेबलचं कॉस्ट प्राइस किती आहे? टोटल कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज 800 प्लस 40. तिला 40 रुपये ट्रान्सफर सुद्धा खर्च झाले. आपण पाहिलाय टोटल कॉस्ट प्राइस शिकलो ना की कोणती वस्तू विकण्याच्या आधी जो जो खर्च येतो त्यांचं टोटल ऍडिशन म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस. सो टोटल कॉस्ट प्राइस ऑफ व्हेजिटेबल इज रुपीज 840. विद्यार्थी मित्रांनो तिला घरी येतपर्यंत भाजीपाला पडला 840 रुपयाला. मग काय केलं? ऑन सेलिंग द व्हेजिटेबल शी गॉट रुपीज 966. किती मध्ये विकला? द सेलिंग प्राइस ऑफ द व्हेजिटेबल इज सांगा लवकर. 966. बघा शी बॉट द व्हेजिटेबल ऑन रुपीज 840 अँड शी सोल्ड द व्हेजिटेबल ऑन रुपीज 960. 966 रुपयाला विकली आणि 840 ला भाजीपाला घेतला होता. काय झालं? सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस जास्त आहे. चला म्हणजे काय झालं? प्रॉफिट झाला. सो फर्स्ट वी विल फाइंड आउट द प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो सेलिंग प्राइस इज 966 and cost price is 840. बघा 966 minus 840 126. So she earned rupees 126 after selling the vegetable. भाजीपाला विकल्यानंतर 126 रुपये कमवले म्हणजे तिला प्रॉफिट झालाय. आता काय विचार? व्हॉट ऑफ द पर्सेंटेज म्हणजे काय? आता 126 रुपये कमवण्यासाठी स्वतः जवळचे 840 रुपये खर्च करावे लागले. मग पर्सेंटेज म्हणजे काय? जर तिने 100 रुपये स्वतः जवळचे खर्च केले असते तर किती कमवले असते? चला आपण प्रॉफिट पर्सेंट काढू. आठवते का प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला? प्रॉफिट पर्सेंट सांगा लवकर. काय फॉर्म्युला आहे? व्हेरी गुड. प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. प्रॉफिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं, कॉस्ट प्राइसला डिवाइड करायचं, तर तुम्हाला काय मिळेल? तिने 100 रुपयावर किती कमवले. जर तिने 100 रुपयाचा भाजीपाला आणला असेल किती कमवले असते. सो प्रॉफिट बघा. प्रॉफिट किती आहे? 126. प्रॉफिटच्या खाली प्रॉफिट लिहू 126. चला त्याला काय करायचं? मल्टिप्लाइड बाय 100 लिहायचं आणि डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस? कॉस्ट प्राइस इज 840. ठीक आहे. चला गणिताला सोपं करूया. 1 0 खोडून टाकू खाली याचा आणि वरचा. आता बघा ह्यात 126 आणि 84 कोणत्या वाड्यातल्या माहिती आहे का तुम्हाला? व्हेरी गुड. 14. 14 9 जा 126 अँड 14 6 जा 84. चला आता काय झालं? संख्या छोट्या झाल्या भाग दिल्यामुळे. आता वर काय आलं? 9 इंटू 10 अँड डिवाइड बाय 6. 9 इंटू 10 सांगा लवकर. 9 इंटू 10 90 डिवाइड बाय 6. चला 6 ने डिवाइड करू. 90 डिवाइड बाय 6 इज 15. तर विद्यार्थी मित्रांनो तिला तिचं प्रॉफिट पर्सेंट किती आहे? 15. म्हणजे तिने 100 रुपयावर 15 रुपये कमवले आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज 15%. म्हणजे सीमा मेड अ प्रॉफिट ऑफ 15%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.